नियम आहे असा, एकादशीच्या दिवशी व्रतसार केले पाहिजे माणसं. करा हरिभक्ती. साधू संत जीवाला सांगतात, बाबा देवाची भक्ती करा, एकादशी व्रत धरा आणि त्या नियमानं आपलं जीवन चालू असू द्या. करा हरिभक्ती, देवाची भक्ती करावं, देवाचं नाम चिंतन, संतांचे पूजन. जीवनात साधू संत जरी भेटले महाराज तर आपल्या जीवनात संतांचं पूजन झालं पाहिजे. करा हरिभक्ती, संतांचे पूजन, व्रत एकादशी आणि रात्री करा जागरण. जागरणाचा अर्थ आहे पक्वाद टाळ विना असला पाहिजेच काही नाही. आपल्या मनात जरी आपण चिंतन केलं तरी भगवंताचं चिंतन आहे असावं. कारण की या जन्मामध्ये आपण आलेलो आहोत. सर्व जन्माच्या शेवटी भगवंत सांगतात अर्जुनाला, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य जन्म पायपाठी. यापरी उत्तम कीर्तीने अर्चिले मी पार्थ, की अर्जुना सर्व जग बनवलं देवाने. झाड पाड जे होय न होय हे सगळं बनवलं आणि सगळं बनवण्याच्या नंतर मग आपल्याला बनवलं देवाने. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य जन्म पायपाठी. यापरी उत्तम कीर्तीने रचिले पार्था, की अर्जुना सुंदर जीवन दिलं आपल्याला. जीवन आणखीन मिळणार आहे आपल्याला. इथून गेल्याच्या नंतर आपण काय हो काही गॅरंटी आहे. पण त्या जन्मात आपल्याला देवानी मुख देईल, म्हणजे तोंड देईल आपल्याला देव. पण त्या तोंडानं भगवंताचं नाव घेता येणार नाही. पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कान असतील, पण त्या कानात कीर्तन भजन ऐकता येईल का? नाही. पुढच्या जन्मामध्ये आपल्याला पाय बी मिळतील, हात बी मिळतील, पण त्या हातानं दान करता येणार नाही, त्या हातानं काहीच करता येणार नाही. ज्ञानोबा ओळीमध्ये सांगतात, ऐशी दशा होईल मन होतील वेळी, ऐशी दशा होईल पुढे, संचुनी चोवीकडे आत्मज्ञान. कशी दशा होईल आपली? आपण आपलेच कपडे एक दिवस आपण फाडू, मग आपल्या लोक म्हणतील, किंवा आपले मुलं बाळा म्हणतील, आमचे वडील किंवा आमचे बाबा स्वतःचे कपडे फाडून राहिले बुवा. याचा अर्थ का? मन होतील वेळी, मन एक दिवस पागल होईल माणसाचं, परमार्थ करता येणार नाही. आपण आपलेच कपडे फाडू. केव्हा? शेवटी. त्याआधी काय करा? दान धर्म करा, देवाचं नाव घ्या, संत समागम करा. संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. आपण परपंचायती करतो, सफल नाही म्हणा. ठीक आहे, जसं जसं आपलं परिवार आहे, जसं जसं आपला संसार आहे, यामध्ये परमार्थाची आवड असली पाहिजे. कोणाला वाटते 24 घंटे उपाशी राहावं? वाटते का ते कोणाला? पण करावा लागतो. हा, नामदेव महाराज सांगतात एकादशी बद्दल, एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये म्हणे. अन्न दोष लागतो. तो दोष कोणता दोष येतो? त्या अन्नामध्ये देव सांगतात की बाबा एकादशीच्या दिवशी जो अन्न खाईल त्या अन्नामध्ये दोष कोणता असतो? की जे आत्महत्या करतात ना लोक, तो दोष. कोणी एंट्री घेऊन मरतात, तो दोष, तो पाप त्या अन्नामध्ये प्रवेश करतो म्हणून. ज्या दिवशी अन्न खातो आपण एकादशी तो, म्हणून तो अन्नापासून, त्या अन्नापासून आपण कुठेतरी सावध व्हावं. कारण की मनुष्य जीवन, कबीरजी महाराज सांगतात, अनमोल रे. कसं आहे जीवन? मनुष्य जीवन अनमोल रे, मीठे में मत घोल रे. आप तो मिला है, फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. किती चांगलं सांगतात साधू संत. अनमोल आहे ना मनुष्य जीवन, अनमोल. त्या पवाराबाई माझ्याकडे पाय, मनुष्य जीवन अनमोल. तू इकडे तिकडे तोंड राहील कसंही असो ना, चिले पिले आपल्या जवळ आहेत, आपल्या घरात. हे सत्संग आहे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, शाम सवेरे उठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर.
नाही लगता तुझे मोल रे. पैसे लागतात का? हे प्रोफेशन चालू आहे समजा आपलं. पैसे लागत नहीं लगता तुझे मोल रे, मीठे में मत घोल रे. आप तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. भेटत नाही हा जीव. मग मतलब का संसार आहे. संसार प्रपंच कसा आहे आपला? मतलब. याच्यामध्ये सगळं मतलब भरलेलं आहे. मतलब का संसार है, नहीं इसका एक बार है. संभाल संभाल कर कदम चलो, फूल नहीं ये कार है. मन की आंखें खोल रही, मीठे में मत घोल रही. अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. जागवा आहे मनाला की बाबा रे 40 वर्ष झाले किंवा 50 वर्ष झाले मी तुझंच ऐकत आलो. देशने असेल, कोणी वाईट पाहणारा असेल, त्या मनाला समजवायच. 50 वर्ष झाले बाबा मी तुझंच ऐकत आलो, पण आता असं कर, मी सांगतो तू ऐक. मनाला सांगा चाल तिथे कीर्तन चालू आहे तिथे बस. मालिका पाहायची नाही टीव्ही मध्ये, पण पाहायचं मग त्याच्यात कीर्तन आहे, भागवत आहे, काही नाही त्याच्यात सगळं आहे. त्या मनाला सांगायचं चाल एखादा भागवत लाव चांगल्या महाराजांचं, त्याचं 2 शब्द आपल्या कानावर आहेत. कान सुखी होतील, मन सुखी होतील आपलं, आणि आपलं जीवन चांगलं होईल. तुमची गरज आहे आज लोक आहे. आमचं तर काही असं, पण तुमची गरज आहे आज. मी नेहमी सांगत असतो महाराज, हे जर सुधारले समजा, आता माझं जीवन सांगतो तुम्हाला, मी 60 वर्ष झाला आज. आता इथून पुढे मला काम होते का? नाही. इथून पुढे मला काही 1500 कमवता येणार नाही. परंतु इथून पुढे माझं जो जीवन आहे तरुण पिढीवर आहे, आपल्या लेकरावर. म्हणून संस्कार गरजेचे आहे. घरासमोर कार असून चालणार नाही, त्या घरावर संस्कार लागते. काय बाबा कार आहे, काय करता? काय संस्कारच नाही आपल्या मुलावर, तर काय करता? म्हणून जीवनात संस्कारी बना. आणि संस्कार घेण्यासाठी एमडी कडे जाता येणार नाही आपल्याला. फक्त हा समागम, हे संत, हा पुस्तक आहे हरिपाठ, याच्यामध्ये एवढा ज्ञान आहे. पवित्र होतो ना माणूस. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, आणि पवित्रची होय दैत्याचा. हरी हरी मंत्र शिवाचा, मनकी जो वाचा तया मोक्ष. हरी विना जन्म, हेच सांगतात की बाबा तू भगवंताचं चिंतन करणार नाही, भगवंताचं भजन करणार नाहीस, तर हरी विना जन्म नरकाची पै जाणार, यमाचा पाहुणा प्राणी. यमाचा पाहुणा होऊ आपण एक दिवस. आणि आपल्याला जर मोक्ष लागत असेल तर ज्ञानोबाला त्याच्यामध्ये सांगतात आणखी, हरी हरी मंत्र शिवाचा, मनती जो वाचा तया मोक्ष. आपल्या जातात. आपण इथं बसलो बा, आपल्याला कुठेकडे जायचं, आपण जाता येतो आपल्याला. म्हणून चांगलं शिका, चांगल्या माणसाजवळ राहा. मी तर तुम्हाला एवढं भाग्यवान समजतो या लेकराले, आता काय सांगू तुम्हाला. हो, हे गुरु आहेत आपले, महात्मे आहेत. हा, त्याचं जर ऐकशाल ना, नामदेव म्हात्रे, नामदेव महाराज म्हणावं, नामदेव माऊली म्हणावं, हा, तर सनद यात्रा, संस्कार, सगळ्याचे संस्कार आहेत मला तुमच्यावर. राहा, चांगले राहा, चांगले शिका. असं कीर्तन प्रवचन असलं तर म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजीजे. गुरु म्हणजे आई वडील बी गुरु आहे. गुरु म्हणजे आपल्याला आज्ञाधारी, हे शिकवणारे हे बी आपल्याला गुरु आहेत. कसे शिकवतात ते? चांगले विचार शिकवतात. तुम्ही शिकण्याजोगते नाही म्हणून नाही. अहो, चांगल्या माणसाची संगतच कुठं भेटते? बहु अवघड संत भेटी, परिसर भेटी, कृपा केली. आपली किंमत कधी होते बा? मोरीचं पाणी पाहिलं ना आपण, पाहिलं, त्या मोरीच्या पाण्याला काही किंमत आहे का? काहीच नाही. पण ज्यावेळेस त्या मोरीतल्या पाण्याला गायीनं पिलं की गोमतीर होतं का नाही? तसं आपल्याला किंमत नसेल, पण आपली जर किंमत करून घ्यायची असेल तर साधू संत हे गायीसारखे आहे. पवित्र होतो आपण चांगल्या जीवाच्या संगतीला. जसं एखादं 5 लिटर किंवा 10 लिटर पाणी असू द्या, एखादी कॅन भरून
आणि पूर्ण खारघर हिंडा तुम्ही, पाणी घ्या पाणी, ताई घेईल का पाणी कोणी, आणि तेच पाणी आणायचं 1 लिटर 2 लिटर दुधामध्ये टाकून द्यायचं आणि पुन्हा हिंडा दूध घ्यायला. त्या पाण्याची किंमत झाली की नाही, 60-70 रुपये किलो आहे, लिटर गेल्यावर पाणी तो का. संत म्हणजे दूध आहे, आपण पाणी हो, आपण त्याच्यात मिसळलो की आपली किंमत होती. आपण काऊन प्रवचन करून राहिलो, हे कोणीतरी शिकवलं, कोणीतरी जीवाच्या संगतीत राहिलो म्हणून 2 गोष्टी सांगून राहिलो. मग आपण कोणाच्या जीवाच्या संगतीत राहा, साधू संतांच्या संगतीत राहा आणि जीवन बितवा माय बाबा, बस, बाकी काही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, म्हणून जाणते गुरु भजीजी. देवाला आठवण करू नका घडी भर, पण गुरुले पहिले जाणता. म्हणून जाणते ने गुरु भजीजे, मग त्याने कृत कार्य होईल, आपोआप मोठा होते माणूस. आता मी आंध्रा कर्नाटक दादा हिंडणार आहेत, हे काहून स्वैर संबंध नसतात ते, पण आपण साधूच्या संगतीत राहिलो, संतांच्या समागमनात राहिलो म्हणून लोक विचारतात आपले, या महाराज आमचे कीर्तन प्रवचन करा. जाणते ने गुरु भजीजे, मग कृत कार्य होईजे. मूळ संजने सहजे शाखा पल्लवी. जसं झाडाच्या बुडाला आपण पाणी टाकतो, तो झाड पल्लवी म्हणजे पानं आणि शाखा म्हणजे डांगा समजा द्यायच्या मोठमोठ्या, तो झाड मोठा होतो. त्याप्रमाणे गुरुच्या सान्निध्यात राहणारा जीव दिवसेंदिवस ज्ञान होतो. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानेशी, ऐसा वर त्या ठिकेशी. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्याला घडा. काहीच कळत नसेल माय बाबा, फक्त ज्ञानेश्वरी असावं, नाही वाचली तरी चालेल, मग घरात असावं, गाथा असावं, एवढे प्रभाव आहेत त्याचे. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुमच्या आमच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेले विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. जरा प्रसाद दे आपल्या सगळे.